इथं ओम काढला तर दिसत नाही म्हणजे पाटली. मध्ये एक नागसेनगर आहे, त्या ठिकाणी हा जो पीडित मुलगा आहे 12 वर्षाचा, त्या ठिकाणी तो राहतो. त्याच्या आजीसोबत राहत होता तो. त्याच्या समोरच राहणारी आरोपी महिला आहे. तिनं तो पतंग खेळत असताना त्याला तिथून घरून काम पाहायला चल असं सांगून त्या ठिकाणाहून तिला घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीवरती जाऊन त्या मुलासोबत तिनं काही पूजा अर्चा केली. त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाला अष्टगंध लावला. विहिरीवरची घटना आहे. त्या विहिरीवरती तिनं हे केलं आणि त्या ठिकाणी काही जादू टोण्यासारखे काही प्रकार केले त्या ठिकाणी तिनं. आणि त्यानंतर ते करत असताना तिनं अचानकपणे त्या मुलाला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. आणि ती विहीर साधारणपणे 40 फूट खोलीची विहीर आहे. त्याच्यामध्ये 25 फूट पाणी आहे आणि 25 फूट वर आहे. तर तो 15 फूट वर आहे. तर तो मुलगा विहिरीतून पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लाकडी प्लेटचा सपोर्ट भेटला आणि त्याच्यानंतर तो तेथील पाईप सोबत असलेल्या दोराच्या साह्यानं तो वरती आला. सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला आणि त्यानंतर सदर बाबत गुन्हा स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे इतर NGOज यांच्यामार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे. लोकांना या बाबतीमध्ये माहिती करून देणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचं जर समजा कोण इसम अशा प्रकारचे जे काय अनिष्ट आणि आगोरी प्रथा जर समजा आचरणात आणत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन येथे माहिती देणं आवश्यक आहे. मी सर्वेशचा मामा. हा रविवारी मागे पतंग उडत होता. नंतर त्या घराजवळच्या शेजारींनी त्याला बोलवले, विहिरीवर पूजा करायला जायचं आहे. तर तो आल्यानंतर त्यांनी मामीला सांगून गेला तो की मामी मी इच्छाच्यासोबत चाललो. तर नंतर तो गेल्यानंतर त्याला तिथं पूजा करावी लावली. शेंदूर वगैरे टाकला, 5 गोटे टाकायला लावले आणि 5 गोटे टाकल्यानंतर त्यांनी जसा समजा 5वा गोटा पडला तसं तिने त्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर काही वेळ कमीत कमी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरात तो माझा भासा विहिरीचा पाटा पकडून उभा राहिला. ॲक्च्युली एक डुबकी मारून तो बाहेर आला. त्या विहिरीला एक पाटा आहे असा लाकडी, जो मशीनला असतो ना, जुन्या मशीनला जो पाटा असतो त्या मशीनला एक विहिरीला पाटा आहे. तर तो पाटा पकडून राहिला. कमीत कमी एक 15 मिनिटानंतर तो बाकी ते असे पाईप असते त्या पाईपाला पकडून वर आल्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबला. ते बाई अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होती. नंतर अर्धा किलोमीटर नंतर ती बाई त्याला आवाज देत होती, इकडे ये. त्याला भीती वाटली आणि तो पळत सुटला, घरी आल्यानंतर त्यांनी मामीला ही घटना सांगितली की मामी माझ्यासोबत असं झालं आहे. नंतर माझी आई आली कामावरनं. आई, साहिल आणि त्याची मामी ते
पोलीस स्टेशनला तिघेजणं गेले आणि हा नरबडी देण्याचा प्रयत्न होता असं मला वाटते. तर अशा महिलेवर कारवाई करा असं मला वाटते.